हॅलो, नमस्कार. जय शिवराय सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहेत कोवळ्या फणसाची भाजी. तर सर्वात प्रथम फणसाचे 2 भाग करायचे आणि त्याला जो चीक असते तो चीक व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी आता 2 काप झाल्यानंतर परत छोटे-छोटे ह्याचे पीस करत आहे आणि फणस उकडण्यासाठी कुकरला सर्वात प्रथम तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा चीक जो आहे तो भांड्याला लागणार नाही कुकरला वगैरे. तर सर्व पीस घालून झाल्यानंतर पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी असं घालायचं आहे की सगळे पीस पाण्यामध्ये बुडले पाहिजेत आणि जर तुम्ही कुकरमध्ये लावलात तर 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 5 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित जे आपले फणस आहेत ते शिजून येतील. तर शिजल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने त्याचे वरचे जे काटे असतात फणसाचे ते असं काढायचं आहे अलगद आणि त्याच्यानंतर हे ते बघू शकता आम्ही सगळं हे काढलेलं आहे. आणि रात्री चण्या भिजत ठेवायचे आहेत. चणे फणसाच्या भाजीमध्ये चणे मस्त लागतात. तर ते व्यवस्थित घालून झाल्यानंतर त्याच्यावरतीच तिखट, मीठ आणि हळद हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि घालून झाल्यानंतर असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून सर्व लागेल जे आपले तिखट, मीठ, हळद वगैरे आहे ते. आणि त्याच्यानंतर मग चला तर आता लगेचच फोडणी मारून घेऊयात. तर ह्याच्यामध्ये जास्त काही लागत नाही, फक्त तेलामध्ये कांदा सोडलात आणि जिरं थोडं घातलं की झालं. आणि पाणी वगैरे काय घालायची गरज नाही याच्यामध्ये भाजीमध्ये, कारण की हे तेलामध्येच व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर वगैरे घालायचं आणि तसंच तेलामध्ये शिजवून घ्यायचं व्यवस्थित. तर इथं बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच